इमोशनल आहोत आता या क्षणाला, बाकी काही नाही. ह्या सगळ्यांना मी मिस करणार आहे नंतर आणि ही सगळी मजा खूप मिस करणार. खूप बोलका फोटो आहे. एकमेकींच्या डोळ्यात बघून आम्ही काय बोलतोय, हे त्यावेळेला काय बोलत होतो. पण अरुंधतीला खूप खूप मिस करणार आहे, कारण की गेल्या 5 वर्षांचा आमचा एकत्रचा सहवास आहे. अरुंधतीने मला खूप दिलंय. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती आणि लाडकी आई म्हणजेच मधुराणी ताई. ताई कशा आहात? मी छान आहे, तू कशी आहेस? मस्त. बरं, खूप छान सुरू होता प्रवास. 5 वर्ष खूप छान मनोरंजन केलं प्रेक्षकांचं. पण आता निरोप घेताय त्यामुळे आम्हालाही थोडंसं आहे की संपतीये मालिका. तर तुम्ही काय सांगाल? ओके. खूपच आम्ही सगळे इमोशनल झालोत, पण 5 वर्षांचा प्रवास आहे, बॉन्डिंग आहे, इतकं प्रेम मिळालंय प्रेक्षकांचं. इमोशनल आहोत आता या क्षणाला, बाकी काही नाही. अगदीच. आणि 5 वर्ष म्हटल्यावर भरपूर आठवणी तुमच्या झाल्या असतील. त्याचे फोटोज आम्ही बऱ्याचदा सोशल मीडियावर बघतो आणि असेच काहीसे फोटोज आहेत. सो हा पहिला फोटो आहे. याबद्दलची आठवण तुम्हाला सांगायची आहे? हा लास्ट दिवाळीचा आहे आणि सगळ्या छान नटल्या होत्या. आम्ही इथे या साईडला सोफा आहे, तिथे बसून फुल टाइमपास गप्पा करत होतो. बाहेर शॉट्स चालू होते, म्हणजे इथे. आणि मग कोणाच्या तरी अचानक मनात आलं की फोटो काढूया, आणि ते काढले आणि ते किती गोड आलेत आणि कसले नॉटी आलेत. आणि सो ह्या सगळ्यांना मी मिस करणार आहे नंतर, आणि ही सगळी मजा खूप मिस करणार. बरं, नेक्स्ट आहे हा फोटो जो खूपच वेगळा आहे. गॉड. हो, म्हणजे मला हे उन्हाळ्यात शूट करताना हे मस्ट हॅव आहे माझ्यासाठी, कारण मला उन्हाचा त्रास होतो, मायग्रेनचा त्रास होतो, त्यामुळे गॉगल, छत्री हे ऑफ सीन म्हणजे ऑफ द कॅमेरा माझ्याकडे असतं. म्हटलं काहीतरी वेगळा लुक आहे, फोटो काढूया, म्हणून काढला आणि त्याच्या छान रिस्पॉन्स झाला त्याच्या. कोणी काढलेला इतका छान कॅन्डिड फोटो? आय डोंट रिमेंबर कोणी काढलं होतं, नाही आठवत. नेक्स्ट आहे हा जो की खूप स्पेशल असावा तुमच्यासाठी. हा, मी ते लोणावळ्यातला कुठला धबधबा आहे, कुठला धबधबा आहे रे लोणावळ्याचा, मी विसरले. तिथल्या बालपणीच्या आठवणी येतात आणि एवढी मोठी झाली तरी माझं पोझिंग तेच आहे. हा अरुंधतीच्या लग्नातला फोटो आहे तिचा. आणि नेक्स्ट आहे हा. येस. रोजच्या दिवसाचा खूप महत्वाचा एक तास असतो हा, रेडी होणं, मेकअप करणं. हळूहळू ते करता करता मधुराणीची अरुंधती व्हायला लागते. मेकअप आर्टिस्ट, हेअर ताई, त्यांचं या सगळ्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे अरुंधती उभी करण्यामध्ये. सो हा त्यांच्यासाठी ट्रिब्यूट म्हणून फोटो आहे असं म्हणूया, त्यांना थँक्स म्हणायचा फोटो आहे. आणि नेक्स्ट आहे हा. सरळ अरुंधती. हा 25वा वाढदिवस होता लग्नाचा, त्याच्या हळदीचा फोटो आहे. आणि तेव्हाची अरुंधती ही खूप वेगळी होती, कारण तिला सत्य तोपर्यंत कळलं नव्हतं. डोळ्यांवर पट्ट्या होत्या, ती तिच्या आभासी जगात खुश होती, आणि जेव्हा तिला सत्य कळलं त्याच्यानंतर बदललेली अरुंधती तुम्ही पाहिलीच आहे. नेक्स्ट आहे हा जो खूप छान फोटो आहे. पिढ्या, किती गर्ल्स गँग, आणि तिन्ही किती वेगळी कॅरेक्टर्स आहेत, पण किती स्ट्रॉंग कॅरेक्टर्स आहेत. आणि जशी ती दाखवली तशी कायम एकमेकींच्या पाठीशी उभी आहेत, वाईटात चांगल्यात, कोणाचं चुकलं तरी माफ करत, पोटात घालत, समजून घेत एकमेकींना, अशी चालणारा हा ट्रायो आहे असं मी म्हणेन. बरं, नेक्स्ट आहे हा जो की हा पण तेव्हाचाच फोटो आहे जेव्हा अरुंधतीला काहीच माहीत नव्हतं, आणि किती सुंदर आलाय हा फोटो, वा. आणि कुठल्या पिंगा ग पोरी पिंगावर आम्ही दोघींनी डान्स केला होता. आणि संजना म्हणजे रुपाली खूपच चांगली डान्सर आहे, आणि मला काही एवढं
नाचात माझं अजिबातच प्रावीण्य नाही, त्यामुळे तिच्याबरोबर नाचायचं म्हणजे मला टेन्शन आलं होतं. पण समहाऊ आमच्या कोरिओग्राफर्सनी केलं मॅनेज. आणि हा शेवटचा फोटो पण खूप स्पेशल आहे तुमचा. हा आम्ही सिंगापूरला गेलो होतो तेव्हा काढलेला फोटो आहे. खूप लहान होती स्वराली, म्हणजे सिरियल सुरुवातच्याही खूप आधीचा फोटो आहे आणि खूप बोलका फोटो आहे. एकमेकींच्या डोळ्यात बघून आम्ही काय बोलतोय, हे त्यावेळेला काय बोलत होतो, काय बोलत असू, काय माहिती. पण आता इतक्या साऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तर आल्याच असतील, पण मुलीची प्रतिक्रिया ही वेगळं असतं आपल्या घरातल्या कोणाची तरी, आणि त्यात ती लहान आहे, त्यामुळे लहान मुलांच्या प्रतिक्रिया तितक्याच ऑनेस्ट असतात. तर तिच्याकडून आतापर्यंत कशा प्रकारच्या कमेंट झालेल्या आहेत? तिचं बदलत गेलेलं अंडरस्टँडिंग मला समजतं. म्हणजे की आधी तिला असं वाटायचं की आई काम करते, त्या मानाने आपल्याला वेळ मिळत नाहीये. मग तिचं हळूहळू जसं लोक ओळखायला लागली तसं तिचं अप्रूप वाढत गेलं. मग आता तिला स्वतः ती थोडी अभिनयाकडे आणि डिरेक्शनकडे तिचा इंटरेस्ट वाढतोय. तिने तर त्यातले काही कोर्सेसही केल्यामुळे आता ती बघते तेव्हा ती अभिनय म्हणून बघायला लागली सिरियल. आता जेव्हा लोक येऊन भेटतात तेव्हा तिला अभिमान वाटतो की तिच्या डोळ्यात ते दिसतं. मग आम्ही कुठेतरी गेलो असो आणि कोणीतरी असं बघत असेल की ही अरुंधती असं दाखवत असेल तर ती मला हळूच सांगते की आई त्यांनी तुला ओळखलंय, हा थोड्या वेळाने ती तुझ्याकडे येणार आहे. आणि कोणी फॅन झाले फोटो काढायचे असतील तर तीच फोटो काढते. ती म्हणजे माझ्याकडे द्या, मी तुम्हाला काढून देते. दॅट इज व्हेरी स्वीट. म्हणजे बदलत जाणारा बॉन्ड तिला अभिनयातलं कळायला लागलंय. ती मला सांगते की हा सीन कसा वाटला, किंवा आई तू ही अशी एक्सप्रेशन्स कशी देतेस. तिची ती क्युरिओसिटी आता बदलताना दिसते. एक हक्काची मैत्रीण आहे त्यामुळे असं वाटतं. हो, म्हणजे आता हळूहळू तो बॉन्ड अजून वाढत जाईल जशी ती मोठी होईल, तिची समज वाढत जाईल. पण डेफिनेटली इट इज कन्व्हर्टिंग इन टू फ्रेंडशिप. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि जाता जाता प्रेक्षकांना एकदा शेवटचं काय सांगाल? काय नाही, आभारच मानेन मी खूप मनापासून. आणि तुम्ही मला मिस कराल तसं मी पण अरुंधतीला खूप खूप मिस करणार आहे. कारण गेल्या 5 वर्षांचा आमचा एकत्रचा सहवास आहे. अरुंधतीने मला खूप दिलं आहे. मला माहिती आहे अनेक प्रेक्षकांनाही खूप दिलं आहे तिने. सो पण काळजी करू नका, आपण परत कुठल्या तरी वेगळ्या रूपात भेटणार आहोत. तुमचं हे प्रेम, तुमचा लोभ, आशीर्वाद हे कायम असू द्यात ही विनंती आहे, प्रार्थना आहे, आणि ते असेल अशी खात्री. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.